शरद पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला शिंदे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर। आरक्षणावर शिंदे पवारांमध्ये 1.5 तास चर्चा। विधानसभेआधी जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी चर्चा झाल्याची माहिती। सर्वपक्षीय बैठकीचं पुन्हा निमंत्रण देऊ शिंदेंचं आश्वासन। आजच्या भेटीत आरक्षणावर चर्चा होती की दंगली लावण्याबाबत होते हे माहित नाही। पवार शिंदेंच्या भेटीवर जरांगेंचा निशाणा। मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोघांकडे वेळ नसल्याची टीका। अमित शहांच्या पवारांवरील टीकेच्या प्रश्नावर अजितदादांचं नो कमेंट्स। शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार असल्याची अमित शहांची टीका। शहांच्या पवारांवरील आरोपांवर अजितदादा सावध। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाही। मंत्री धनंजय मुंडेंचा भाजपच्या सुरात सूर। गोपीनाथ मुंडेंचा पुतळा बनवू नको, धनंजय मुंडेंनी मला घरी बोलवून दम दिला होता। शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांचा गंभीर आरोप। शरद पवारांच्या मदतीला धावले दादांचे 2 आमदार। भाजपने पवारांवर जास्त बोलू नये, अन्यथा विधानसभेत फटका बसू शकतो। दादांचे आमदार विलास लांडेंसह अण्णा बनसोडेंची नाराजी। शरद पवारांविषयी इतकीच कळवळ होती, मग दादांसोबत का आलात? शरद पवारांची बाजू घेऊन बोलणाऱ्या दादा गटाच्या आमदारांना प्रवीण दरेकरांचा सवाल। मी पण येवल्यात जाऊन उपोषणाला बसतो, मग भुजबळांना कळेल गर्दी काय असते, अन झळ कशी बसते, जरांगेंचा इशारा। सगेसोरे अध्यादेशाविरोधात सर्वपक्षीय बैठकीत आक्षेप। निर्णय घाई गडबडीने घेता येणार नाही। जरांगेंनी उपोषण मागे घेऊन सरकारला वेळ द्यावा, मंत्री शंभूराज देसाईंची विनंती। मंत्रालयातील टॉयलेटमधल्या बेसिनमध्ये कपबशी धुतल्याचा प्रकार उघडकीस। मंत्रालयातील 5व्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये शिपायानं कपबशी धुतली। वारणा, कृष्णा, कोयना, अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीनेही इशारा पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना। चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम। उमा नदीच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। तेजस चौखुंडे नावाच्या युवकाने ड्रोनद्वारे टिपली पुराची दृश्य। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारचे आदेश। 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून विभागीय आयुक्तांमार्फत सादर करण्याच्या सूचना। प्रस्तुत